आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली ही सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळेल। सोबतच शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या योजनांची देखील माहिती पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। आता सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने एक शासन निर्णय 14 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयाचा विषय काय आहे तर सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये नेमकी काय माहिती आहे, कोणता शासन निर्णय आहे तर इथं पाहू शकता, माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे जुलै 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये मधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य DBT द्वारे थेट या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचनुसार शासन निर्णय 14 तारखेला निर्गमित करण्यात आलेला असून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। त्यामध्ये 2 नंबरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। या ठिकाणी राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात येत असण्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता। तर अशा पद्धतीने हा तक्ता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये DBT सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ही त्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। आता अनुदान वाढीसंदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। काही दिवसापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानासंदर्भात वाढ करण्यासंदर्भात तुम्ही बातमी पाहिलेली असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 2100 रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी न्यूजपेपरला आलेली होती। पण आणखीन अनुदान वाढलेलं नाही। ज्यावेळेस अनुदान वाढेल या योजनेचं त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळेल।